नमस्कार मंडळी, लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झालाय। 4 टप्प्यातलं मतदान पूर्ण झालंय। 5व्या टप्प्यातलं मतदान 20 मे रोजी होणार आहे। तर महाराष्ट्रामध्ये देखील महायुतीने 45 पेक्षा जास्त जागा जिंकून नरेंद्र मोदी यांना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी 45 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलं। त्यापैकीच 45 पैकी महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची समजली जाणारी अशी एक लोकसभेची जागा आहे, ती म्हणजे कल्याण लोकसभा मतदारसंघ। आज आपण कल्याण लोकसभा मतदारसंघाविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी तेजस भागवत, वृत्तन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण कल्याण लोकसभा मतदारसंघाविषयी थोडक्यात आढावा जाणून घेणार आहोत। कल्याण लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा आणि खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजला जातो। दरम्यान महायुतीकडून शिवसेनेचे विद्यमान खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनाच कल्याणमधून पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले। श्रीकांत शिंदे यांना सलग तिसऱ्यांदा या जागेवरून तिकीट देण्यात आलं। मात्र 2 वर्षांपूर्वी शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळे जो काही एक राजकारणामध्ये वेगळा भ्रम निर्माण झालाय, त्यामुळे जनता आता नक्की खऱ्या शिवसेनेला साथ देणार की ठाकरेंच्या शिवसेनेला साथ देणार हे आपल्याला पाहावं लागणार आहे। दरम्यान डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांना तिकीट देण्यात आले। पूर्वी त्यांनी मनसेकडून निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना पराभूत व्हावं लागलं होतं। दरम्यान कल्याण लोकसभा मतदारसंघाचा एक थोडक्यात आढावा घेतला तर या ठिकाणी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी 2014 मध्ये परांजपे यांचा पराभव केला होता। त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबाजी जाधव 3 लाखांपेक्षा जास्त मतांनी पराभव करून डॉक्टर श्रीकांत शिंदे हे विजयी झाले होते। 1996 पासून कल्याण लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो। 1996 पासून 2024 पर्यंत येथे शिवसेनेचीच सत्ता राहिलेली आहे। मात्र शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळे यंदाची निवडणूक श्रीकांत शिंदे यांच्यासाठी थोडीशी अवघड होताना दिसते। त्यामुळे श्रीकांत शिंदे यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील प्रतिष्ठा पणाला लागलेली पाहायला मिळते। दरम्यान कल्याण लोकसभा मतदारसंघातील 6 पैकी 5 विधानसभा मतदारसंघ हे महायुतीकडे आहेत, तर एक हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे। त्यामुळे कल्याणमध्ये देखील महायुतीची ताकद मोठ्या प्रमाणात असल्याचं पाहायला मिळतं। दरम्यान महायुती झाल्यानंतर कल्याणची जागा ही भाजपला मिळावी यासाठी तेथील स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते इच्छुक होते। त्यांनी आपल्या मनातली इच्छा देवेंद्र फडणवीसांकडे बोलून देखील दाखवली होती। मात्र या ठिकाणी एकनाथ शिंदेचे सुपुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे हेच उमेदवार असतील असे फडणवीसांनी स्पष्ट केले होते। त्यामुळे आता भाजप असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा इतर महायुतीतील घटक पक्ष असतील, त्यांना श्रीकांत शिंदे यांना विजयी करून आणण्यासाठी प्रचार किंवा त्या पद्धतीने नियोजनबद्ध काम करणं आवश्यक आहे। दरम्यान कल्याण लोकसभा मतदारसंघात देखील अनेक प्रश्न तसेचे तसे असल्याचे पाहायला मिळतात। रोजगाराचे असतील किंवा उद्योगधंद्याचे असतील, काही प्रमाणात अजून तेथे विकास होणे आवश्यक आहे। त्या दृष्टीने यंदा कल्याण लोकसभा मतदारसंघातील जनता ही शिवसेना फुटीमुळे ठाकरेंना सहानुभूती देणार की विकासाला महत्त्व देणार हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। येत्या 4 तारखेला जो काही निकाल येईल तो आपल्या सगळ्यांसमोर असणारच आहे। मात्र या ठिकाणी महायुतीची ताकद कागदावर आणि ऑन फील्ड सुद्धा थोडी जास्त असल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे आणि एकनाथ शिंदे यांचं बालेकिल्ला असणारा ठाणे कल्याण हा परिसर श्रीकांत शिंदे यांचा विजय निश्चित समजला जातो। जर का तुम्हाला कल्याण लोकसभा मतदारसंघाचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या वृत्तन मराठी YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा एकदा नवीन जागेच्या व्हिडिओसह लवकरच भेटूया। धन्यवाद।